आज आपण सगळे जो घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळं, आज खातोय तो घास रमाईमुळं, आणि आज राहतोय ते निवास संविधानामुळं. म्हणून सर्वप्रथम मी या तिन्ही रत्नांना विनम्र वंदन करतो आणि महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदाचा 13वा रमाई महोत्सव आपण साजरा करत आहोत. या महोत्सवाचं नाव असं आहे, जागर रमाईंच्या विचाराचा देशाच्या हिताचा. दिनांक 1 फेब्रुवारी रविवारी 2026ला सायंकाळी ठीक 5 वाजता महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर या पुस्तकाचे लेखक नथुराम जाधव लिखित व सुगावा प्रकाशन पुणे प्रकाशित गोष्टी रमाईंच्या या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा सूर्य पाहिलेला माणूस म्हणजे डॉक्टर जोशी साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेलं आहे, त्यांनी रमाईला अनुभवलेलं आहे. म्हणून अशा महान व्यक्तीच्या हस्ते आपण गोष्टी रमाईंच्या या पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न करत असतानाच मला सांगायला अभिमान वाटतो, आदरणीय डॉक्टर सौ लता भरत पाडेकर या संत साहित्याच्या अभ्यासिका आहेत, त्यासुद्धा विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आनंदाची गोष्ट अशी की जग बदलणारा माणूस हे जागतिक कीर्तीचं पुस्तक लिहिणारे जगदीश ओहोळ साहेब हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा झाला 1 फेब्रुवारीचा कार्यक्रम. 2 फेब्रुवारीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी लहानाचं मोठं केलं, घडवलं आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज नव्हेच तर संविधानकर्ता बनवलं ते रामजी बाबा आंबेडकर यांचा स्मृतिदिन. महानायक कांशीराम साहेब असं म्हणतात की कहीं हम भूल न जाए, आम्ही या मानवतावादी महापुरुष महामातांना विसरलं न पाहिजे. म्हणून रामजी बाबांचा स्मृतिदिनानिमित्त यंदाचा रामजी बाबा पुरस्कार थोर सामाजिक कार्यकर्त्या उषाताई गुंडेराव कोतले व सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र दिलीप मोरे साहेब यांना आपण जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते सन्मानित करणार आहोत. ते 2 फेब्रुवारी सोमवारी सायंकाळी 6 वाजता महामाता रमाबाई आंबेडकर स्मारक या ठिकाणी. आता 3 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढ्या डिग्र्या घेतल्यात त्या डिग्र्यापैकी 8 डिग्र्या त्यांनी इकॉनॉमिक्स या विषयावरती केलेल्या आहेत. प्रॉब्लेम ऑफ रुपीज, या देशाचीच नव्हे या जगाची आर्थिक व्यवस्था ही जर मजबूत असेल तर तो देश महासत्ता होतो हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. म्हणून समाजाला श्रीमंत करण्याची गुरुकिल्ली काय आहे तर होय आम्ही उद्योजक होणारच. म्हणजे बाबासाहेबांची इच्छा होती माझा प्रत्येक माणूस हा श्रीमंत असला पाहिजे. आज तो आहे, तो विचाराने आहे, परंतु याच्या पुढे तो आर्थिकदृष्ट्या विकसित झाला पाहिजे. म्हणून आपण बरोबर 3 फेब्रुवारीला मंगळवारी सायंकाळी 5 वाजता याच ठिकाणी होय आम्ही उद्योजक होणार हा अत्यंत लोकप्रबोधनाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. त्यानंतर सध्या वातावरण पाहिलं खूप गढूळ झालेलं आहे. या गढूळ वातावरणामध्ये लोकांनी हसलं पाहिजे, लोकांनी आनंदी राहिलं पाहिजे. म्हणून ज्येष्ठ एकपात्री कलावंत आदरणीय बंडा जोशी यांची विनोदी कार्यक्रम हास्यपंचमी हा देखील कार्यक्रम बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता याच ठिकाणी होणार आहे. त्यानंतर साहित्य सम्राट पुणे व महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं रमाईच्या लेकरांचं कवी संमेलन या ठिकाणी होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष गझल सम्राट
आदरणीय महबा चव्हाण असणार आहेत आणि स्वागत अध्यक्ष म्हणून विनोद आष्टुळ असणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत कलावंत कवी या सगळ्यामध्ये सहभागी घेणार आहेत. त्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो, ज्यांचं वय 75 ओलांडून 76कडे जातं आहे, ज्यांनी आयुष्यभर 14 पुस्तकं लिहिली, ते लोकशाहीर भगवान देंडे हे दोन्ही डोळ्याने अंध आहेत, परंतु त्यांनी 14 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि तेही रमाईला अर्पण केलेली आहेत. त्यांचं वंदनगीतसुद्धा रमाईवरती आहे. त्यांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे एक शाम रमाई के नाम. शुक्रवारी 6 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी भगवान देंडे यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. 7 तारखेला रमाईची जयंती, लाखो लोक रमाईला वंदन करण्यासाठी येणार आहेत. म्हणून यंदाचा रमाई रत्न पुरस्कार आपण रमाईचं स्मारक मातीपासून ते राष्ट्रपतीपर्यंत, राष्ट्रपतीपासून ते आत्तापर्यंत लोकांमध्ये रमाई पोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्या करोडोत एक रमाईची लेख यांना आपण यंदाचा रमाई रत्न पुरस्कार देणार आहोत. त्याच्या जोडीला ज्यांना कुणी नाही अशा मुलांसाठी लोकसेवा समूहाच्या माध्यमातून शिक्षण देणारे माजी आमदार दीपक पायगुडे या दोघांना आपण रमाईरत्न पुरस्कार देतो. या दोघांना रमाईरत्न पुरस्कार देण्यापाठीमागची भूमिका ही आहे, बाबासाहेबांचं जे संविधान आहे हे समतावादी आहेत. स्त्री आणि पुरुष हे बाबासाहेब समान मानतात, म्हणून आपण एक स्त्री आणि एक पुरुष म्हणून रमाईरत्न पुरस्कार आपण सकाळी 11 वाजता याच ठिकाणी राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे वंशज आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे साहेब यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार सन्मानपूर्वक लताताई राजगुरू आणि दीपक पायगुडे साहेबांना देणार आहोत. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता 7 फेब्रुवारीलाच लोकमतचे संपादक आदरणीय आवटे सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान या विषयावरती बोलणार आहेत. संजय आवटी सर हे प्रचंड परखड बोलणारं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून आम्ही जाणीवपूर्वक त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान या विषयावरती बोलायला लावलेलं आहे. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष असणार आहेत माजी आमदार भारतीय संविधानाचे गाडे अभ्यासक ॲडव्होकेट जयदेवराव गायकवाड साहेब आणि याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत ज्यांचं वय 84 आहे, ते ज्येष्ठ समाजवादी नेते भीमराव पाटोळे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. तरी सर्व भारतीयांनी भारतीय संविधान समजून घेण्यासाठी बरोबर 7 तारखेला 3 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचे. आणि नंतर जो समारोपाचा कार्यक्रम आहे, विश्वशांतीचं प्रतीक म्हणून आपण गौतम बुद्धाकडे पाहतो. त्या गौतम बुद्धाची विपश्यना अंगीकृत करून सर्वजणाला विपश्यनाचे धडे देणारे आणि विश्वाला एका रूपामध्ये एकत्र करणारे डॉक्टर दत्ता कोईनकर पाटील यांचं जाहीर व्याख्यान मनाच्या विषयावरती या ठिकाणी होणार आहे. त्यांचं जे पुस्तक आहे हे गिनीज बुकात नोंद होईल या असं त्यांची विक्री झालेली आहेत. म्हणून डॉक्टर दत्ता कोईनकर पाटील यांचं व्याख्यान जो होणार आहे ते सायंकाळी 5 वाजता होणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्र 9 वाजेपर्यंत वाणी कलावंतांची, गाणी रमाईंची हा अत्यंत सर्वसामान्य लोकांना भावणारा एक भीमगीतांचा, रमाई गीतांचा या कलावंतांचा कार्यक्रम मल्लिक कांबळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी हे करणार आहेत. मला सर्व भारतीयांना विनंती करायची आहे, हा उपक्रम आपण राबवत असताना आपण लोकसहभागातून हा कार्यक्रम घेत असतो. लोकसहभागाला अत्यंत महत्त्व आहे. बाबासाहेबांची भूमिका ही होती, लोकांनी समाजाच्या पाठीमागं असावं, समाजाने लोकांच्या पाठीमागं असावं. म्हणजे नेत्यांच्या पाठीमागं समाज पाहिजे, समाजाच्या पाठीमागं नेता पाहिजे. आणि या जगाच्या पाठीवरती बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत. ते सर्व कामं लोकसहभागातून करायचे. म्हणून हा रमाई महोत्सव
लोकसहभागातून करत आहोत. सर्व रमाईच्या, भीमाईच्या, आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष, संघटना, संविधानवादी सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सर्व भारतीयांना मी नम्र विनंती करतो, महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दररोज सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण म्हणत असतो की झालो आज माणूस आपण जयांच्यामुळे. आज आपण जे माणूस झालो आहे ते रमाई आणि बाबासाहेबांमुळे झालो आहे की झालो आज माणूस आपण जयांच्यामुळे. त्या रमाई आणि भीमाला वंदन करू, त्या रमाई आणि भीमाला वंदन करू. सर्व क्रांतिकारी महामानवांना अभिवादन, क्रांतिकारी महामातांना अभिवादन. पुणे वाडिया कॉलेजसमोर महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिना दिवशी घर तेथे रमाई या अभियानांतर्गत वधूवर सूचक केंद्रचे उद्घाटन करून स्थापना केली. ज्यांची लग्न होत नाहीत अशा व्यक्तींनी किंवा ज्यांना वेळ नाही, काही कारणास्तव त्यांची जमत नाहीत, तर त्यांनी येत्या 7/2/2026 महामाता रमाई जन्मदिन महोत्सव साजरा होत आहे. तरी सर्वांनी 1/2/2026 पासून नाव नोंदणी करावी व सर्वांनी बायोडाटा घेऊन यावा, फोटो घेऊन यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी यावे, ज्यांना शक्य नसेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर बायोडाटे पाठवावे. व्हॉट्सअपचा नंबर आहे 96 65 72 44 63. जय महाराष्ट्र.